नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचे स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मी कालिदास पार्टे. आज महाराष्ट्रभर गाजणारा बिग बॉसचा विषय. तर या बिग बॉसच्या घरामध्ये जो आपला सूरज, महाराष्ट्राचा सर्वांचा लाडका सूरज चव्हाण, ह्याने महाराष्ट्राच्या प्रत्येक माणसाच्या मनामध्ये घर केलेलं आहे. तर आज प्रत्येकाने या सूरजला लाईक करायचंय आणि त्याला हा बिग बॉस घरामधून ती ट्रॉफी जिंकून द्यायची, ही जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. आता यामध्ये मी तुम्हाला एक विषय सांगणार आहे की ज्या बिग बॉस घरामध्ये भरपूर अशी निक्की आहे, अंकिता आहे, डीपी दादा आहे, वर्षाताई आहेत, असे नंतर अभिषेक पण आहेत. या सगळ्यांचे फ्युचर म्हणजे त्यांचे आयुष्य खूप सुंदर प्रकारे चाललेले आहे. म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये ती सेट आहेत. पण हा जो गरीब घरामधला जो मुलगा आहे सूरज, याला आपण सर्वांनी सपोर्ट केलं पाहिजे आणि त्याला ही ट्रॉफी जिंकून दिली पाहिजे. कारण या आपल्या सपोर्टमुळे एक गरीब घरातला मुलगा त्याच्या आयुष्यामध्ये खूप पुढे जाणार आहे आणि त्याला वेगवेगळ्या पिक्चरमध्ये काम पण भेटेल आणि ते त्याला भेटलंच पाहिजे. म्हणजे माझं तरी वैयक्तिक मत असं आहे. तुमचं वैयक्तिक मत काय आहे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगू शकता. आता ज्या वेळेस सूरज घरामध्ये आला त्यावेळेस सूरजच्या पायामध्ये तुटलेली चप्पल होती. सूरज अत्यंत गरीब घरातील मुलगा आहे. त्याच्या अंगावरचे आपण ज्यावेळेस बिग बॉसच्या घरामध्ये त्याने एंट्री केली त्यावेळेस आपण त्याच्या अंगावरचे कपडे सुद्धा बघितले असाल. त्यावेळेस आपल्या मनामध्ये, प्रत्येकाच्या मनामध्ये असा एक वेगळा भाव निर्माण झाला. म्हणजे आपण आपल्या परिस्थितीवरून जाणीव घेतली पाहिजे की जर आपली परिस्थिती नाहीये आणि आपण त्या ठिकाणी जातोय, एवढ्या सगळ्या मोठ्या सेलिब्रिटींच्या मध्ये आपण राहणं म्हणजे एक जोक नाहीये. तर त्या ठिकाणी तो राहतोय आणि ठीक आहे. म्हणजे की प्रथमतः त्याला तो बिग बॉसचा खेळ समजला नाही, तो त्याला चालाकपणा नाही दाखवता आला, कारण तो एक सामान्य घरातील मुलगा आहे. पण आज आपण बघतोय त्याचे पूर्ण महाराष्ट्रामध्ये खूप चाहते आहेत आणि प्रत्येकाच्या मनामध्ये त्याने राज्य केलेलं आहे. पण आता काही विषयामध्ये जे असे टास्क ठेवले जातात, त्या टास्कमध्ये सूरज हा काही टास्क जिंकतोय आणि काही टास्क हारतोय. पण त्याच्यामध्ये आता मला एक असं म्हणायचं आहे की ज्यावेळेस अंकिताने सूरजला राखी बांधायचं वचन दिलं की तुझं घर होईल त्यावेळेस मी तुझ्या हातामध्ये राखी बांधेल, पण त्याच्यानंतरच सूरज कॅप्टन होऊ नये म्हणून अंकिताने त्याच्याकडून सरबत सुद्धा घेतलं नाही. वर्षाताई सुद्धा झाले, डीपी दादा सुद्धा झाले, सर्वांनी. हा खेळ आहे तुमचा, मान्य आहे मला. फक्त त्याला तो खेळ कसा खेळायचा हा समजत नाही म्हणून आपण सर्वांनी त्याला सपोर्ट करायचा सोडून तुम्ही त्याच्याकडे धड सरबत सुद्धा घेतलं नाही. मान्य आहे, प्रत्येकाला स्वार्थ हा असतोच, पण इतका आज तुम्ही प्रत्येकाच्या स्वतःच्या आयुष्यामध्ये तुम्ही सक्सेसफुल आहात. तो एक गरीब घरातले मुलगा आहे, काय हरकत आहे तो जर पुढे गेला तर. मला तरी असं वाटतं की तो पुढे जावा आणि त्याने ही ट्रॉफी जिंकावी. तुमचं काय मत आहे तुम्ही सुद्धा मला कमेंटमध्ये सांगू शकता. आता प्रत्येकाने काही ना काहीतरी संघर्ष प्रत्येकाच्या आयुष्यात केलेलाच आहे, आपण सुद्धा करतोय. पण आज तुम्ही सक्सेसफुल असताना सुद्धा तुम्हाला ती ट्रॉफी हवी. मान्य आहे, तो खेळ आहे, प्रत्येकाला स्वार्थ आहे, प्रत्येकाच्या मनामध्ये आपण विजयी व्हावं, आपण विजेता व्हावं, आपला एक नंबर यावा असं प्रत्येकाला वाटतंच. साहजिक आहे, मला सुद्धा वाटणार आहे. म्हणजे तुम्ही खेळ खेळताना आतमध्ये ते खेळ असे खेळता की एखाद्याच्या मनामध्ये आपण एक वेगळं घर निर्माण करतो.
आपण जे झालो की बाबा ठीक आहे, डीपी दादा हे झाले, अंकिता झाली, वर्षाताई झाली, पण एक त्या सूरजचे एक भाग्य म्हणायचं की त्याला या बिग बॉसच्या घरामध्ये त्याला एंट्री भेटली. आणि एंट्री भेटल्यानंतर त्याला याच्या अगोदर खूप लोकांनी इंस्टाग्रामवरती खूप लोकांनी ट्रोल केले, शिव्या दिल्यात, बरोबर. आज तो सूरज बिग बॉसच्या घरात गेल्यावरती त्या सूरजचा आदर केला जातोय. सूरजला काही येत नाही असं नाही. प्रत्येकाच्या एक मनामध्ये एक गोष्ट असते की तो ती करू शकतो. आज सूरज सुद्धा त्यातलाच एक मुलगा आहे की आज तो बिग बॉस मध्ये गेलाय आणि त्यांनी त्याच्या जोरावरती त्यांनी त्याचं साम्राज्य उभं केले. तो त्याच्या अगोदरचं आयुष्य आपल्याला सांगितलंय त्याने की तो काय खात होता, कसा राहत होता. आणि आपण युट्यूबवरती तर बघतोयच की त्याच्या घरची परिस्थिती काय आहे, ते त्याच्या घरची परिस्थिती कशी आहे हे मीडियावरती पण दाखवलंयच तुम्हाला. म्हणजे भरपूर जण मीडियावरती दाखवतात. मला एवढंच म्हणायचंय, सगळ्या प्रकारे डीपी दादा असो कोणी असो, लोक सगळी सारखीच आहेत, सगळ्यांना स्वार्थ आहे. पण सूरज हा जिंकावा असं मला वाटतं आणि तो जिंकला पाहिजे ही पूर्ण महाराष्ट्राची इच्छा आहे. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे मी आपले रितेश देशमुख सर यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो की गरीब घरातल्या मुलाला तुम्ही एक संधी दिली आणि त्या बिग बॉसच्या घरामध्ये तुम्ही एंट्री दिली. त्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप आभार. आणि यापुढे थोडेच दिवस राहिलेत. बिग बॉसची ट्रॉफी कोण नेते हे आपण बघणारच आहे. पण माझं सुद्धा मत मी सूरज चव्हाणला देणार आहे आणि पूर्ण महाराष्ट्राचं मत सूरज चव्हाणलाच असेल अशी मी आशा व्यक्त करतो.